नमस्कार. आपण ऐकणार आहात बाभळीच्या बाया. लेखिका वनश्री वनकर. अभिवाचक गौरी देशपांडे. ही साधना प्रकाशनाची 2026 ची प्रस्तुती आहे. मनोगत. बाभळीच्या बाया कसं लिहून झालं? जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय समाजव्यवस्था जास्त गुंतागुंतीची आहे. समाजाच्या स्तरांमध्ये आणखी स्तरांची विभागणी आहे. त्यामुळे पितृसत्तेसारखी जागतिक समस्यासुद्धा भारतात स्तरांच्या विभाजनामुळं आणखी अन्यायकारक होत जाते. न्यायाची व्याख्या ही जात, धर्म, संपत्ती यावर टिकलेली आहे हे पदव्युत्तर शिक्षण घेईपर्यंत कळलं होतं. याचे अनुभव लहानपणापासून येत गेले, पण त्याची जाणीव व्हावी याची समज उशिरा आली. समाजसेवेच्या शिक्षणानंतर जेव्हा पहिल्या नोकरीत पाय ठेवला आणि महाराष्ट्राचा दुर्गम भाग गाठला, तेव्हा उगाच स्वतःचं पीडितीकरण करून घेतलं. त्याची वैयक्तिक कारणं सोडली तरी आजवर वाचलेल्या साहित्याचा आणि चित्रपटांचा माझ्यावर मोठा पगडा होता. आदिवासी पाड्यातील स्त्रिया म्हणजे शोषित, अबला, अन्यायग्रस्त आणि पारतंत्र्यात आहेत हेच आजवर ऐकलं होतं. खरं पाहता संशोधन शिकताना आम्हाला शिकवण्यात आलं होतं की कुठलंही पुस्तक वाचताना सर्वात आधी बघावं की लेखक कोण आहे, त्याचं सामाजिक आर्थिक स्थान काय आहे, पुस्तक कुठल्या काळात लिहिलं गेलंय आणि ह्यात कुणाचा परिप्रेक्ष्य वगळला गेलाय. हे तपासल्यानं आपली आकलनाची क्षमता वाढते. संशोधनाची ही प्रक्रिया माहीत असल्यामुळं आजवर दुर्गम भाग आणि आदिवासी प्रदेश याबद्दल वाचलेल्या साहित्याला पुन्हा चाचपून बघण्याची दृष्टी निर्माण झाली आणि त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या लाचारीचा चष्मा मी उतरवून ठेवला. याचा मला पुढे प्रचंड फायदा झाला. काम करताना इतक्या भन्नाट बाया मिळाल्या की माझ्या स्वतःच्या स्वातंत्र्याच्या व्याख्येवर प्रश्न उपस्थित झाले. मी ऑफिसमध्ये न बसता गावोगावी फिरायची, त्यामुळे मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव यायचे. मी बऱ्याचदा त्याबद्दल सोशल मीडियावर लिहायची. त्यांचे विषय विशेषतः शिक्षण, आरोग्य, सामाजिक विषमता, पितृसत्ता असेच असत. काही अनुभव तर एवढे अंतर्मुख करणारे होते की हा अनुभव केवळ सोशल मीडियाला नाही तर काळाच्या नोंदी म्हणून नमूद झाला पाहिजे असं वाटू लागलं. आयुष्याची कमी झळ पोचलेल्या माझ्यासारखीला जर हे प्रसंग एवढे प्रेरणादायी ठरू शकतात, तर आयुष्यातील कठीण काळातून जाणाऱ्या अनेकांना जगण्याचं बळ त्यातून मिळू शकतं. म्हणून मी माझ्या विदर्भी बोलीभाषेतच लिहायला सुरुवात केली. कामादरम्यान लांची भेटली. अगोदरच सर्व बायांच्या संघर्षाचे धडे मला मिळत होते आणि त्यात लांचीच्या येण्यानं भर पडली. ती मनोरुग्ण होती, पण तिनं मला जगण्याचे धडे दिलेत. तिच्यासाठी काम करणं खरं तर माझ्या नोकरीच्या कुठल्याच नियमात बसत नव्हतं, पण तिला वाचवण्यासाठी धडपडणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. वेन यू वॉन्ट टू हील, हेल्प. याच एका भावनेनं माझी धडपड सुरू होती. तिच्या कथेत बराच संघर्ष होता, निराशा होती, पण आपण प्रयत्न केला तर चित्र बदलू शकतं अशी एक आशाही होती. म्हणून लांचीबद्दल लिहून काढलं. ते लिहित असताना माझ्या इतर बायांचे संघर्ष समजण्या इतपत दृष्टी येऊ लागली. आपण ज्याला अतिसामान्य समजतो, कधीकधी त्याच गोष्टींमध्ये मोठा इतिहास घडवण्याची क्षमता असते हे निदर्शनास येऊ लागलं. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, 18 विश्वे दारिद्र्य, तरीही न डगमगणारा स्वाभिमान, अपार कष्ट, धाडस, करुणा यांचे अनेक किस्से माझ्यासमोर आले, जे मी वाचलेल्या शोषित बायांच्या प्रतिमांच्या अगदी विपरीत होते. शहरातील शिक्षित, स्वतंत्र व लाखोने पगार घेणाऱ्या स्त्रियांना मी वैवाहिक आयुष्यात पितृसत्तेला बळी पडून अतिशय लाचार होताना बघितलं. पण हातावरचं पोट असणाऱ्या माझ्या निधड्या बाया रोज नाना प्रकारे पितृसत्तेला चपराक देत होत्या. त्यामुळे त्यांच्या धाडसाचे किस्से प्रकाशित करावे हा मानस घेऊन ही पुस्तकरूपी उठाठेव करतेय.
नोकरीचं भिंग दूर करून पुस्तक लिहिण्यामागचा दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे माझ्या बायांचं शिक्षण. समाजातील दीर्घकाळ शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि नंतर शिक्षणाची संधी मिळालेल्या समूहाचा भाग असल्यानं मला स्वतःला शिक्षणाचं प्रचंड आकर्षण आहे. म्हणजे मी फारच उत्कृष्ट विद्यार्थिनी होते असं नाही, पण शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नसून ते सामाजिक भान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक आणि आयुष्याकडे बघण्याचा डोळसपणा देतं, हे माझं ठाम मत आहे. त्याचबरोबर आई जिल्हा परिषदेची शिक्षिका असल्यानं ग्रामीण भागातील शिक्षणसुद्धा मी फार जवळून बघितलंय. ती नेहमी तिच्या विद्यार्थ्यांची नावं घेते. कधीतरी कुठे तिचा एखादा विद्यार्थी अचानक तिला येऊन भेटतो. अमुक तमुक ठिकाणी इंजिनियर, वकील आहे म्हणून सांगतो. आईला त्याचं प्रचंड कौतुक असतं. पण त्या पलीकडे माझ्या आईला तिच्या विद्यार्थिनी का कुठे भेटत नाहीत, हा प्रश्न मला नेहमी पडायचा. माझं अक्षर चांगलं असल्यामुळे आई मला बऱ्याचदा तिच्या वर्गातल्या मुलांच्या मार्कलिस्ट लिहायला द्यायची. मला बऱ्यापैकी आठवतं की बहुतांश वेळा मुलीच अव्वल असत. पण मग 10वी नंतर पुढे त्यांचं काय होतं हे नेमकं कळत नव्हतं. आईच्या वर्गात ज्या हुशार मुली होत्या त्यातल्या काही आज स्वतःच्या पायावर उभ्या असतील अशी आशा करते. पण त्यातल्या दोघी मला प्रामुख्यानं आठवतात. कारण त्या 2 प्रकरणांमुळे आई बरेच दिवस अस्वस्थ होती. आईच्या हुशार आणि आवडत्या विद्यार्थिनींपैकी एक, पूजा. ती तिच्या वर्गात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहायची. तिची मार्कलिस्ट मीच भरायची, त्यामुळे मला तिचं नाव लक्षात होतं. तिनं ऐन 11वी का 12वीत आत्महत्या केली. गावातील कुठल्या तरी मुलावर तिचं प्रेम होतं. तिला शहरात येऊन शिकायचं होतं. त्यानं लग्नाच्या आणाभाका घेतल्या आणि ती प्रेग्नंट झाली. भेदरलेल्या अवस्थेत तिनं लग्नासाठी विनवण्या केल्या. गोष्ट गावात वाऱ्यासारखी पसरली. आईवडिलांनी तिचं घराबाहेर जाणं बंद केलं. पर्यायी शिक्षण थांबलं आणि वर्गातल्या सर्वात हुशार पोरीनं फाशी घेतली. तशीच आणखी एक घटना. आईची दुसऱ्या गावी बदली झाली होती. जिल्हा परिषदेचे शिक्षक हे त्यांच्या शाळेत चपराशीही असतात आणि शिक्षकही. मला इतर शाळातील शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यामध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्यामध्ये खूप फरक वाटतो. आई तर मुलांसाठी डब्बे, कंपास, बॅग, बाटली घेऊन जायची. त्याचे तिनं पैसे घेतलेले मला तरी आठवत नाहीत. अशीच एक मायाळू विद्यार्थिनी आईच्या वर्गात होती. ती समोरच्या रांगेतच बसत असे. काही महिन्यांपूर्वी आई गेल्यामुळे ती आणि तिचा लहान भाऊ वडिलांसोबत राहत असे. आई विना पोर म्हणून आई तिच्याकडे जरा जास्त लक्ष देत असे. एकदा अंधार पडला तरी आई शाळेतून आली नाही म्हणून मी फोन केला तर तिनं धावपळीत सांगितलं, उशीर होईल मला. मग रात्री 10 वाजता येऊन तिनं हकीकत सांगितली. ती मुलगी 2 दिवस झाले शाळेत येईना म्हणून आदल्या दिवशी आईनं तिच्या घरी निरोप पाठवला होता. त्यामुळे ती आज शाळेत आली. शाळेत आल्यावरही शांतच होती. मधल्या सुट्टीत तिनं आईला एक चिठ्ठी आणून दिली. जणू ती मधली सुट्टी होण्याची वाटच बघत होती. ती चिठ्ठी वाचून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या लेकरावर तिच्या बापानंच अतिप्रसंग केला होता. घरात सांगू शकेल अशी कुठली स्त्री नव्हती म्हणून तिनं हे आईला येऊन सांगितलं. आईनं आधी तिला घट्ट मिठीत घेतलं. मायेनं सुरक्षिततेची हमी दिली. तिला काहीही होणार नाही असा विश्वास दिला. पुढे मुख्याध्यापकाचं ऑफिस गाठलं. सगळे शिक्षक एकत्र झाले आणि थेट पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत यावर स्वारी फिरवली. सगळी तक्रार नोंदवून बाप नावाच्या नराधमाला बेड्या ठोकल्या. तिला आणि तिच्या भावाला जवळच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. पण पर्यायी नातेवाईकांकडे राहायला जायचं म्हणून तिला ही शाळा सोडावी लागली. हे माझ्या लक्षात राहिलेले मुलींचे शिक्षण सुटलेले 2 अस्वस्थ करणारे प्रसंग. एकंदरीत कुटुंबावर आर्थिक संकट आलं की सगळ्यात आधी तडजोड होते ती मुलींच्या शिक्षणाची. दारिद्र्य हे कारण आहेच,
पण त्यापेक्षा जास्त खोलवर जातीव्यवस्था, पितृसत्ता, अंधश्रद्धा आणि समाजरचना मुलींना थांबवतात. पदवीच्या शिक्षणात बाबासाहेब, ज्योतिबा फुले आणि इतर विचारवंतांना वाचताना कळलं की इथली गुलामी ही फक्त गरिबीमुळे नाही, तर जातीव्यवस्थेतून आणि मनुवादी पितृसत्तेतून तयार झाली आहे. शिक्षण व्यवस्था सुद्धा अनेकदा माणसाला मुक्त करण्याऐवजी गुलाम बनवणारीच ठरते. पाउलो फ्रेइरे वाचताना हे अजून स्पष्ट झालं. त्याच्या सिद्धांताचा माझ्यावर परिणाम झाला. पेडॅगॉजी ऑफ ऑप्रेस्ड वाचल्यानंतर भारतीय व्यवस्था आणि शिक्षण यांचे संदर्भ कळू लागले. शेवटी मुद्दा असा की समाजाला आधी व्यवहारानं आणि मग मानसिकतेनं गुलाम केलं गेलंय. स्त्रिया आणि बहुजन यांना शिक्षणापासून दूर ठेवणं हे त्याचंच लक्षण आहे. बदल सुरू झालाय, पण ही मानसिकता मोडायला अजून वेळ लागणार आहे. ह्याचं एक फारच चिंताजनक उदाहरण नोकरी करताना पुढे आलं. 10-12 गावांमध्ये आरोग्याशी निगडीत काम करायचं होतं. शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक उपचार केंद्र अशा ठिकाणी आरोग्य सेवेचं काम चालायचं. ह्यासाठी गावात प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे 15 महिलांचा गट होता. एकदा एका गाव पातळीवरील कामासाठी त्यांना त्यांच्या अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येची माहिती गोळा करायला सांगितली. माझ्याजवळ ती माहिती आली आणि त्यातील लिंगांचं वर्गीकरण बुचकळ्यात पाडणारं होतं. अस्वस्थ होऊन मी तत्काळ माझ्या बायांची मीटिंग बोलावली. त्यांच्या हातात पुन्हा त्यांच्या गावातली माहिती ठेवली. अंगणवाडीतील मुलींची संख्या आणि जिल्हा परिषद शाळांमधील मुलींची संख्या यावर विचार करायला लावला. उदाहरण म्हणून सांगते, एका गावात एक अंगणवाडी आहे जिथे 0 ते 5 या वयोगटातील मुलं मुली आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत 5 वर्षांवरील मुलं असतात. ढोबळमानानं सर्वच गावात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असते. अंगणवाडीच्या माहितीनुसारही 0 ते 5 या वयोगटात मुलं जास्त आणि मुली 20-30% कमी असतात. पण हीच मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात तेव्हा आकडा आरपार बदलून जातो. शाळेच्या पटसंख्येत मुली मुलांपेक्षा 50% जास्त आढळतात. असं का? हाच प्रश्न मी त्यांना विचारला. त्या स्वतःही त्यावर विचार करू लागल्या. पण उत्तर शोधायला जास्त वेळ लागला नाही. अंगणवाडीतून शाळेत घालताना आई-वडील मुलाला कॉन्व्हेंटमध्ये टाकतात आणि मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत. बस एवढंच कारण होतं. आणखी पुरावा गोळा करण्यासाठी कॉन्व्हेंटच्या शाळेत फोन करून मी लिंगानुरूप तिथली पटसंख्या जाणून घेतली, तर तिथं मुलं 70% आणि मुली 30% असं समीकरण होतं. यावरून सरळ सिद्ध झालं, पालकांनाही मुलींच्या शिक्षणावरील खर्च म्हणजे निरर्थक वाटतो. त्यामुळे शाळाबाह्य मुली नाहीत म्हणून एकेकाळी खुश झालेली मी आता या सर्वेक्षणानं पुन्हा निराश झाली होती. मुलींच्या, बहुजनांच्या शिक्षणाचा मुद्दा हा या देशात नवीन नाही, पण याला मुळासकट नष्ट करण्यासाठी संरचनात्मक सुधार धोरण आखण्याची गरज आहे. अशी सगळी उदाहरणं रोज बघितल्यानं माझ्या बायांमध्ये शिक्षणाची उर्मी तयार झाली आणि सगळ्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केलं. 15-20 वर्ष आधी शाळा सुटलेल्या बायांचं शिक्षण पुन्हा सुरू करणं म्हणजे काही साधी बाब नव्हे. त्याला कमालीचं धाडस लागतं, शक्ती लागते. म्हणून या सर्व बायांचा प्रवास जवळून बघितला तेव्हा वाटलं की या कथा सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजेत. गेल्या वर्षी समीर शिपूरकर यांच्यामुळे साधनाशी संबंध आला. आपण लेखमालिका करूया असं ठरलं. एप्रिल 2025 पासून साधनात लेख प्रसिद्ध होऊ लागले. माझ्या नवख्या लिखाणाला साधनामुळे ओळख मिळाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद आले. पाठ थोपटली गेली, कौतुक झालं. आणि त्यात एक गोष्ट लक्षात आली. मला फोन करणाऱ्या, प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वच लोकांना असं वाटत होतं की मी तिथे नोकरीला लागल्यानं माझ्या बायांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय, त्यांची प्रगती झालीय, त्यांचं भलं झालंय. पण हे पूर्ण सत्य नाहीये. लेखमालिकेत निसटून गेलेला माझ्या जडणघडणीचा भाग मी या पुस्तकात मांडलाय.
जेवढा परिणाम माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात झाला त्यापेक्षा कैक पटीने जास्त माझ्या आयुष्यात झाला. नैराश्याने भरलेल्या माझ्या आयुष्याला त्यांनी पाठीचा कणा दिला, संघर्षाचं बळ दिलं. माझा अतिशय खचलेला आतला पैलू मी सुरवंटमधून मांडलाय. ते लिहिताना मला धाडस लागलं, पोटात कालवाकालव झाली. पण वाटलं लिहूया, कारण हा प्रवास केवळ माझ्या बायांचाच नव्हता. आमच्या विदर्भात सर्वात कोरड्या उष्ण भागातही जे झाड तग धरून उभं राहतं ते म्हणजे बाभूळ. त्याला स्वतःचं अस्तित्व टिकवता येतं, अगदी माझ्या बायांसारखं. म्हणून आज महात्मा फुलेंचं 200वं जयंती वर्ष सुरू होत असताना तुमच्या हातात सुपूर्द करतेय बाभळीच्या बाया.